हम्म. मित्र हो, सर्वांना जय भीम. आज प्रबुद्ध टीव्ही यूट्यूब चॅनलच्या वतीनं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं काही व्याख्यानं होत आहेत आणि या व्याख्यानाचा आजचं जे सत्र आहे या सत्रासाठी मला प्रवीण जामनिक यांनी निमंत्रित केलं. त्याबद्दल त्यांचे आणि प्रबुद्ध टीव्हीच्या संपूर्ण टीमचे सुरुवातीलाच मी आभार मानतो. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा आढावा घेणं आणि त्यांना आदर प्रकट करणं, त्यांच्या कार्याला संपूर्ण देशभर आणि जगभर त्यांच्या कार्याची माहिती पोहोचवणं हीच त्यांना खरी आदरांजली होऊ शकते. 26 जून 1874 कागल घराण्यातील कागलचे जहागीरदार आबासाहेब आणि राधाबाई या दाम्पत्याला जे पुत्ररत्न झालं, ज्यांचं नाव होतं यशवंतराव आणि तेच पुढे शाहू महाराज या नावाने ओळखले गेले. चौथ्या शिवाजीच्या निधनानंतर छत्रपतींच्या गादीवर राणीसाहेब आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 ला त्यांना दत्तक घेतले आणि ब्रिटिश अधिकारी स्टुअर्ट फ्रेझर यांच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण झाले. शिक्षणाच्या कालावधीत त्यांनी देशभर अभ्यास दौरे केले. ज्या अभ्यास दौऱ्यांचा परिपाक म्हणून त्यांच्या संपूर्ण जीवनामध्ये सामाजिक कार्याची छटा आपल्याला पाहायला मिळते. या अभ्यास दौऱ्यामध्ये ते बरेच काही शिकले, याच्यामध्ये जुनाट रूढी, प्रथा, परंपरा, पुरोहितांचे धर्मवार्तन, अज्ञान, अंधश्रद्धा हे सर्व त्यांच्या लक्षात आलं. मित्र, सध्या देशामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आहे आणि ह्या लॉकडाऊन मध्ये सरकारी यंत्रणा खूप कामाला लागलेली आहे. ही सरकारी यंत्रणा कामाला लागलेली असताना आजच्या ह्या यंत्रणेकडे अत्याधुनिक सामुग्री आणि पुरेसं मनुष्यबळ आहे, परंतु छत्रपती शाहू महाराजांच्या काळातल्या परिस्थितीचा आणि आजच्या लॉकडाऊनच्या काळातल्या परिस्थितीचा आढावा घेतला तर आपल्याला
विचार करायला लावणाऱ्या नक्कीच काही गोष्टी आपल्या लक्षात येतील. आज देशात लोकांच्या हाताला काम नाही, अनेक दिवस घरामध्ये बसून आहेत, रोजगार नाही, आणि या काळात त्यांना नैराश्याने ग्रासलेला आहे. आणि याचा परिणाम म्हणून लोक आत्महत्या करताना दिसत आहेत. परवाच संगमनेर मधल्या एका कुटुंबाला, जे कामाच्या शोधामध्ये सगळीकडे भटकत होतं, त्या कुटुंबाला काम मिळालं नाही, आणि लहान 2 मुलं, आणि ही 2 लहान मुलं उपाशीपोटी मरत असताना त्यांना राहवलं नाही, आणि म्हणून या दाम्पत्यानं आपल्या 2 मुलांना विहिरीत ढकलून दिलं आणि त्यानंतर स्वतःही उडी घेतली. आता ही गोष्ट त्यांच्या ज्यावेळी लक्षात आली, आजूबाजूच्या शेतातल्या काम करणाऱ्या लोकांच्या लक्षात आली, त्यावेळी त्यांनी सगळ्यांना त्या वाचवलं. हा भाग वेगळा. हे सर्व सांगण्याचं कारण काय, की आज आपल्याकडे मोठी शासकीय यंत्रणा आहे आणि सामाजिक संस्था आहेत, त्या काम करतायत. लॉकडाऊन मध्ये लोकांना त्रास होऊ नये असं बघतायत. परंतु अशा गंभीर परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये छत्रपती शाहूंनी हे सर्व कार्य केलेलं आहे, हे मला आपल्याला सांगायचं आहे. कशा प्रकारे केलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. 2 एप्रिल 1894 ला शाहूंचे राज्यारोहण झाले आणि त्यानंतर लगेचच त्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. 1896-97 ला साधारण हा दुष्काळ पडला. आणि मग शाहूंनी काय केलं तर ह्या दुष्काळी भागाचे दौरे केले. दुष्काळी भागाचे दौरे करून प्रजेला जितका दिलासा देता येईल तो दिलासा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो कशा प्रकारे, तर म्हैसूर राज्यातून त्यांनी धान्य मागवून घेतलं. म्हैसूर राज्यातून धान्य मागवून घेतलं आणि तिथल्या गावागावात फक्त धान्याची दुकानं सुरू केली. फक्त धान्याची दुकान सुरू केली. आता लक्षात घ्या की या लॉकडाऊनच्या काळामध्ये सरकारनं गरिबांना धान्य वाटलं, काही ना मोफत वाटलं. 2 महिन्याचं मला वाटलं असेल. परंतु त्यानंतर काय, लोकांचे उद्योग अजून सुरू झाले नाहीत, नोकऱ्या मिळत नाहीत, त्यांची क्रय शक्ती नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांनी खायचं काय, आणि ज्या वस्तू बाजारामध्ये असतील त्या खरेदी तरी कशा करायच्या. आणि म्हणून शाहू महाराजांची दूरदृष्टी बघा, धान्य घेण्यासाठी रयतेच्या हातामध्ये पैसा यावा यासाठी शाहूंनी ठिकठिकाणी रस्त्यांची, विहिरीची, तलावाची अशी कामे काढली. म्हणजे रोजगार हमी योजना ज्याला म्हणतो आपण आजच्या भाषेमध्ये, जी सरकारनं सुरू केलेली आहे. आणि ही कामं आपल्या संस्थानामध्ये त्यांनी सुरू केली. एवढंच नाही तर आपल्या मालकीची जंगलं आणि कुरणं जी आहेत ती रयतेच्या गुरांसाठी खुली केली. 96-97 ला दुष्काळ पडला. पुन्हा 1899 आणि 1900 या काळामध्ये तो दुष्काळ पुन्हा एकदा पडला. आणि हा दुष्काळामध्ये अनेक जण भुकेने बळी गेले देशभरामध्ये. परंतु करवीर संस्थान मात्र असं एक अपवाद होते की ज्या भागामध्ये, ज्या संस्थानामध्ये भूक बळी गेला नाही. याचं कारण काय, तर महाराजांनी या संस्थानामध्ये निराधार आश्रम सुरू केले. आणि ह्या निराधार आश्रमामध्ये जवळपास 9 आश्रमामध्ये 50,000 लोकांना त्यांनी अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय केली. विशेष म्हणजे रस्ते, तलाव, पूल वगैरे या ठिकाणी जे रोजंदारीवर काम करतात अशा मजुरांच्या लहान मुलांची व्यवस्था काय. आज आपल्याकडे आहे, महाराष्ट्रावर रोजगार हमी योजना सुरू आहे. मजुरांसाठी, बालकांसाठी, कामगारांच्या मुलांसाठी सगळीकडे पाळणाघरांची सुविधा आहे.
परंतु विचार करा, हीच सुविधा शाहू महाराजांनी त्या काळामध्ये सुरू केली होती. म्हणजे आज जे आपल्याला दिसतंय चित्र, हे आजचं चित्र नाही आहे, हे शाहू महाराजांच्या काळातलं चित्र आहे. आणि म्हणून शाहू महाराजांची दूरदृष्टी रयतेला जगवण्याची ती आपण अंगीकारली पाहिजे. मुंबई इलाक्यात ज्यावेळी 1896 प्लेगची सुरुवात झाली आणि ह्या प्लेगची महामारी संपूर्ण मुंबई इलाक्यात प्रांतामध्ये सर्वदूर पोहोचली, परंतु कोल्हापूर करवीर संस्थानामध्ये शाहू महाराजांनी अशी काही व्यवस्था केली होती की जिथं ज्यामुळं प्लेगला 2 वर्ष शिरकाव करता आला नाही. परंतु 1898 प्लेग कोल्हापुरात आला आणि या साथीपासून लोकांना बचावासाठी शाहू महाराजांनी खूप प्रयत्न केले. खूप प्रयत्न म्हणजे या प्लेगचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्याची शास्त्रीय माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी पत्रकं काढली आणि ही पत्रकं गावोगावी पोहोचवली. काही लोकांना उघड्या मैदानावर तात्पुरत्या झोपड्या बांधून तिथं व्यवस्था केली, पण झोपड्या बांधण्यासाठी सुद्धा झोपड्यांचं साहित्य जे लागतं ते साहित्य शाहू महाराजांनी स्वतः पुरवलं. म्हणजे आपल्या लक्षात येईल की शाहू महाराज कुठलीही गोष्ट तर बोलले नाहीत, ते करत राहिले, स्वतः करत राहिले. शाहूंच्या सामाजिक दृष्टीचा पैलू बघत असताना मगाशी जे म्हटलं की जुनाट रूढी, प्रथा, परंपरा आणि खास करून पुरोहितांचं धर्ममार्तन हे बंद करण्यासाठी जे काही परिवर्तन लाभलं गेलं त्याच्यामध्ये वेदोक्त प्रकरणाला खूप महत्व मानलं जातं. याचं कारण असं की संपूर्ण शाहू चरित्र अभ्यासताना कोणताही अभ्यासक असू दे, वक्ता असू दे, शाहूंच्या चरित्रामध्ये वेदोक्त प्रकरणाचा समावेश होतोच होतो. आणि त्याचं कारणही तसं आहे. 1899 हे प्रकरण खूप गाजलं. छत्रपती शाहूराजे ज्यावेळी पंचगंगेत स्नानाला गेले त्यावेळी स्नान करताना त्या उपस्थित ब्राह्मणाने वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हटले आणि हे ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी छत्रपती शाहूंनी या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला धक्का देण्याचं ठरवलं. म्हणजे छत्रपती शाहूंना शूद्र समजून त्यांना वेदोक्त मंत्र नाकारणं हे काय आत्ताच झालं असं नाही. शिवाजींच्या काळातही झालं, परंतु हे कुठंतरी मोडलं पाहिजे, ही जाती व्यवस्था बंद केली पाहिजे आणि म्हणून या अस्पृश्यता आणि जातीभेदाच्या विरोधात त्यांनी एक लढाई सुरू केली. हा सामाजिक चळवळीचा त्यांच्या उदात्त हेतूच होता. हे प्रकरण महाराष्ट्रावर पसरलं, महाराष्ट्रावर चर्चा झाली. ब्राह्मणवादी सगळ्या पत्रकारांनी शाहू महाराजांच्यावरती टीकेची जोड उडवली. टिळकांनी यामध्ये सहभाग घेतला आणि ब्राह्मणांची बाजू घेतली आणि हे प्रकरण खूप गाजल्यानंतर शेवटी निकाल जो लागला तो छत्रपती शाहूंच्या बाजूने लागला आणि त्यामुळे सगळा इथला ब्राह्मण वर्ग जो आहे तो छत्रपती शाहूंना शरणागत गेला. छत्रपती शाहूंनी या घटनेला खूप गांभीर्याने घेतलं होतं आणि म्हणून त्यांनी ब्राह्मण वतने सुद्धा बंद केली. या धर्म मार्तंडाला तडा देण्यासाठी एका नव्या सामाजिक न्यायाची सुरुवात छत्रपती शाहूंनी केली असं आपल्याला म्हणता येईल. एवढेच नाही तर शंकराचार्यांच्या मठाला जे उत्पन्न दिलं जायचं ते उत्पन्न सुद्धा त्यांनी बंद केलं आणि म्हणून करवीर शंकराचार्य यांनी शरणागती पत्करली आणि हा विषय वेदोक्तचा संपला.
पण हे वेदोक्त प्रकरण जेव्हा होते तेव्हा खरं तर या ब्राह्मण पुरोहितांना आणि या ब्राह्मण पुरोहितांच्या ह्या वेदाच्या सगळ्या संकल्पनेतून लोकांना मुक्त करण्याची गरज होती. आणि म्हणून या ब्राह्मण शाळेच्या वर्णवर्चस्वाला विरुद्ध एका नव्या छात्र जगद्गुरु पदाची निर्मिती छत्रपती शाहूंनी केली आणि एका बहुजन समाजातील कर्तृत्ववान गुणवान अशा एका सुशिक्षित तरुणावर बेनाडीगर पाटील यांना छात्रगुरु काय म्हणतात त्याला जगद्गुरु छात्र जगद्गुरु पदावर त्यांची नियुक्ती केली. आता शाहूंचा उद्देश काय होता की छत्रपतींनी हे जे ब्राह्मण पुरोहित आहेत किंवा हे जगद्गुरू आहेत त्यांचं मत असं होतं की भक्तांकडून या जगद्गुरूंनी द्रव्य संपादन करणे किंवा पाद्यपूजा करून घेणे, भक्तांनी खांद्यावर पालखीतून मिरवणे, अशा सगळ्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत या अनिष्ट प्रथांपासून जगद्गुरूंनी दूर असायला पाहिजे, एवढीच शाहूंची अपेक्षा होती. या जातीव्यवस्थेच्या या प्रथेला न्याय देऊन त्यांचं कल्याण करण्यासाठी छत्रपती शाहूंनी अनेक निर्णय घेतले. याचाच एक भाग म्हणून आपल्याला 26 जुलै 1902 त्यांच्या जयंतीनंतर महिनाभराने एक अभूतपूर्व काय म्हणतो त्याला 26 जून हा दिवस आणि 26 जुलै असा दिवस लक्षात घ्या. तर 1902ला हा अभूतपूर्व निर्णय घेतला जो देशाच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वाचा मानला जातो. तो निर्णय असा होता की मागासवर्गीय जनतेला 50% आरक्षण दिले गेले पाहिजे. कोल्हापूर संस्थानच्या प्रशासनातील 50% जागा या मागासवर्गीयांसाठी राखीव करणारा देशभरातला हा पहिला राजा. मध्ये अस्पृश्य समाजातल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी एक खास आदेश काढला, ज्याच्यामध्ये सुरुवातीला रात्रींच्या शाळा चालत होत्या. या मागासवर्गीय समाजासाठी रात्रीच्या शाळा चालत होत्या आणि त्या रात्रीच्या शाळा छत्रपती शाहूंनी कायम केल्या. एवढंच नाही तर या शाळा पुढे चालल्या पाहिजेत आणि म्हणून या शाळांच्या खर्चाची तरतूद काय करायची, तर या शाळांच्या तरतुदीसाठी काय केलं त्यांनी, एक महत्त्वाचा बदल 1919ला केला. साधारण 1919ला. आणि ज्या जनरल शाळा आहेत म्हणजे याच्या अगोदर अस्पृश्य मुलांसाठी स्वतंत्र शाळा असायच्या, ओपनसाठी वेगळ्या असायच्या, परंतु 1919 नंतर सर्व सरकारी शाळांमधून या सर्व जातीच्या मुलांना प्रवेश देणं बंधनकारक केलं आणि बहुजन वर्गाला शिक्षणात आणण्यासाठी कोल्हापूर संस्थानामध्ये अनेक वसतिगृहे काढली, ज्याच्यामध्ये व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग असेल, मुस्लिम बोर्डिंग असेल, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग अनेक आहे. जातवार वसतिगृहे सुद्धा काढली. आता जेणेकरून सर्व जातीच्या मुलामुलींना यामध्ये शिक्षण घेता यावं आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता यावं यासाठी या वेगवेगळ्या शाळा काढल्या आणि वेगवेगळे हॉस्टेल्स काढली. 1894ला सुरुवातीला माझ्या माहितीनुसार 5 शाळा होत्या आणि विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 168 होती. 1907 ते 8 पर्यंत या अस्पृश्यांच्या शाळांची संख्या 16 पर्यंत, 1912 मध्ये अस्पृश्यांच्या शाळांची संख्या 27 गेली तर विद्यार्थ्यांची संख्या होती 636. आता ह्या संपूर्ण भारतामध्ये सर्वात प्रथम आरक्षण देणाऱ्या या राजाने या शाळा व्यवस्थित चालाव्यात यासाठी खर्चाची तरतूद केली आहे. आपल्याकडे आपण माहिती आहे, आपल्याला काही खर्चाला लागले तर पैसे आपण काय करतो, बँकेमध्ये मुदतीने ठेवतो आणि त्याच्या व्याजावर आपल्या घरचा काही खर्च चालवतो.
अशा प्रकारे छत्रपती शाहूंनी त्या काळामध्ये प्रॉमिसरी नोट 10,000च्या प्रॉमिसरी नोट केल्या आणि त्याच्या व्याजातून या गरीब मुलांना शिष्यवृत्ती जाहीर केली, ज्यामध्ये 8 शिष्यवृत्ती जाहीर केल्या आणि त्यातल्या 3 या मागासवर्गीय मुलींसाठी होत्या. किती दूरदृष्टी आहे बघा. आता हे करत असताना हे काम त्यांचं चालूच होतं, परंतु त्या काळामध्ये मुलांना शाळेमध्ये पाठवणं हे सुद्धा प्रमाण कमी होतं. परंतु मुलांनी शिकलं पाहिजे, शिक्षणाशिवाय प्रगती नाही, आणि म्हणून छत्रपती शाहूंनी प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं आणि त्यासाठी कायदाच केला. कायदा काय केला तर या कायद्यामध्ये असं म्हटलं की शिक्षणास योग्य वयाची मुले शाळेत पाठवण्याची पालकांवर सक्ती त्या नियमाद्वारे केली आणि जर त्यांनी ती मुले शाळेत पाठवली नाहीत तर प्रत्येकी 1 रुपया दर महिना दंड करण्याची तरतूद या कायद्यामध्ये केली आणि खेडोपाडी या शाळा सुरू केल्या. खरं तर मधल्या काळामध्ये छत्रपती शाहूंना अनेक दुःखद प्रसंग भोगावे लागले. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर खूप नैराश्यमय असतानाही त्यांनी असं ठरवलं की आपल्याला गोरगरीब सामान्य जनतेची सेवा करायला पाहिजे, मागासवर्गीयांच्या हिताचं काम करायला पाहिजे, त्यांची प्रगती केली पाहिजे. आणि म्हणून 1919ला ज्यावेळी मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेल्या एका पत्रामध्ये ते म्हणतात की मागासवर्गीयांना दारिद्र्य आणि दुःखाच्या चिखलातून बाहेर काढणे हे माझे पवित्र कार्य असे मी समजतो. आता हे करत असताना मी मागासवर्गीयांची सेवा करतो असे नाही, तर ती मानवजातीची सेवा करतो अशी माझी पवित्र भावना आहे. म्हणजेच दलितांची सेवा हीच मानवतेची सेवा आणि हाच थोर मानवतावाद या भूमिकेतून छत्रपती शाहूंनी आपले काम केले. आणखीन एक आदेश 1918 मध्ये अस्पृश्यांच्या मुक्तीसंग्रामाचा थोडक्यात हा आदेश म्हणता येईल आपल्याला. एक आदेश काढला ज्या आदेशानुसार अस्पृश्यांवर लादलेल्या हजेरी पद्धतीचे निर्मूलन छत्रपती शाहूंनी केले. हा आदेश काढताना असं म्हटलंय की इलाके मजकुरी गुन्हेगार जातीच्या लोकांची हजेरी दररोज पोलीस पाटलांकडे होते. त्यातील काही जातींची हजेरी माफ केली असून काही ठिकाणी त्यांची हजेरी अद्याप घेण्यात येत आहे. यामुळे लोकांची फार गैरसोय होते आणि इमानाचे धंदे करून पोट भरण्यास अडचण होते आणि ही सर्व अडचण दूर झाली पाहिजे आणि म्हणून असा हुकूम करण्यात येतो की महार मांग रामोशी बेरड अशा लोकांची हजेरी बंद करण्यात यावी. अर्थात त्यात कुणी जे गुन्ह्यामध्ये सापडून शिक्षा झाली आहे अशांना मात्र क्रमाने हजेरीची माफी नाही. अशाच प्रकारे अनेक भटक्या विमुक्तांच्या जातीमधल्या काही जाती आहेत ज्यांच्यावरती गुन्हेगारीचा शिक्का मारला जाऊन त्यांना हजेरी देणं बंधनकारक होतं. त्याच्यामधले गट्टेचोर नावाची एक जात आहे. अशा अनेक आहेत. ह्या सर्वांची हजेरी बंद करण्याचं काम छत्रपती शाहूंनी केलं. अशी अनेक कामे अस्पृश्यांसाठी केली आहेत. अस्पृश्यांमध्ये अस्मिता आणि आत्मविश्वास जागृत करण्याचा प्रयत्न छत्रपती शाहूंनी आपल्या उदार भूमिकेतून केला आणि हा जो अस्पृश्यांचा मानवमुक्तीचा लढा आहे, त्यांच्यामध्ये अस्मिता आणि अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आत्मविश्वास जागृत करण्याचा जो लढा आहे, तो लढा जागृत करण्यासाठी त्यांच्यामध्ये एखादा पुढारी असावा आणि तो त्यांच्याच जातीचा असावा असे मत शाहू महाराजांचे होते. आणि म्हणून कोल्हापूरला करवीर संस्थानामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी येऊन माणगाव परिषद घेणं
हा त्याचाच एक भाग आहे. छत्रपती शाहू हे कृतिशील समाजसुधारक होते. त्यांनी केवळ आरक्षणाचा कायदा केला असं नाही, तर तो कायदा प्रत्यक्षात अंमलातही आणला. म्हणजे आपल्या संस्थानामध्ये अस्पृश्य जातीच्या लोकांना तलाठी म्हणून नेमणूक करण्याचा हुकूम त्यांनी काढला. त्या हुकूमनाम्यात त्यांनी असं म्हटलं की ज्या जातीची लोकवस्ती जास्त असेल त्या जातीचा होता होईल तो तलाठी नेमावा. म्हणजे मागासवर्गीय जातीमध्ये जे जास्त लोक आहेत, संख्येने जास्त लोक आहेत, अशातला तलाठी नेमावा. आणि नंतर बऱ्याचशा जातीमधले तलाठी त्यांच्या संस्थानामध्ये नेमले गेले. एवढंच नाही तर ह्या कोल्हापूरच्या म्युन्सिपाल्टीच्या चेअरमनपदी त्यावेळी दत्तोबा पवार या अस्पृश्यांची निवड त्यांनी केली. हे भारतामध्ये कदाचित माझ्या माहितीनुसार ही क्वचित दुर्मिळ अशी गोष्ट असावी. दोन्ही गोष्टी म्हणजे जसा मगाचा आरक्षणाचा कायदा आहे आणि ही गोष्ट. कृतिशील राजा मी का म्हटलं तर गंगाराम कांबळेंच्या बाबतीतली एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो मी. तर पाण्याच्या हौदाला स्पर्श केला म्हणून गंगाराम कांबळेला काही उच्चवर्णीयांनी खूप मार दिला. ज्यावेळी महाराजांना समजलं त्यावेळी महाराजांनी त्यांना बोलवून अक्षरशः त्यांची पाठ फोडून काढली म्हणायला हरकत नाही. आणि एवढंच नाही तर गंगाराम कांबळेला स्वतः हॉटेल घालून दिलं. त्याच्याही पुढची स्टेप म्हणजे स्वतः त्या हॉटेलमध्ये जाऊन चहा घेणं. आणि राजा जर चहा पितोय तर मग बाकीच्यांना काय प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून जातीप्रथा नष्ट करण्यासाठी केवळ कायदे करणं हे उपयोगाचं नाही. म्हणजे जसं आजच्या ॲट्रॉसिटी कायद्याबद्दल म्हटलं जातं की ॲट्रॉसिटी कायदा कडक आहे, परंतु या कायद्याची अंमलबजावणी सरकार दप्तरी किती होते याबद्दल माझ्या मनात तरी शंका आहे. आणि म्हणून माझ्या ॲट्रॉसिटी आणि आरक्षण या पुस्तकामध्ये मी स्पेसिफिक असं म्हटलेलं आहे की खरंच ॲट्रॉसिटी आणि च्या बाबतीतले जे गुन्हे आहेत ते गुन्हे दाखल करून घेणारे कोण लोक आहेत? प्रस्थापित आहेत. आणि जर प्रस्थापित असतील तर ह्या अनेक प्रस्थापित उच्चवर्णीयामध्ये अजूनही जात मानसिकता बदललेली नाही. आणि ती बदलली नसल्या कारणानं हे जे ॲट्रॉसिटीचे गुन्हे आहेत ते दाखल केले जात नाहीत किंवा करून घेतले जात नाहीत, परस्पर मिटवले जात आहेत. आणि म्हणून खोटे गुन्हे दाखल होतात. हे चुकीचं स्टेटमेंट संपूर्ण महाराष्ट्रावर मधल्या काळामध्ये झालं आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पुढच्या काळामध्ये हा कायदा बदलला आणि पुन्हा याच्या विरोध वाढल्यानंतर तो पुन्हा होता तसा अस्तित्वात आला. हे आपल्या सगळ्या हिस्ट्री आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे. आणि म्हणून अशा गोष्टीसुद्धा आपण पुढील काळामध्ये सातत्यानं लक्षात घ्यायला पाहिजेत. मुद्दाम मी ह्या 2 मिनिटामध्ये सांगू इच्छितो की अशा कुठल्या घटना आहेत ज्या आजच्या लॉकडाऊनच्या 3 महिन्याच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत. मित्रांनो, आपल्या माहितीकरता त्या माहिती असायला पाहिजेत म्हणून मी सांगतो आपल्याला. अलीकडेच केंद्र सरकारनं डिक्लेअर केलं की जे काही सरकारी उद्योग आहेत त्या उद्योगामध्ये 100% खाजगी इन्व्हेस्टमेंट करायची. गोष्ट आपल्याला क्षुल्लक वाटते, तेवढी ती क्षुल्लक नाही, लक्षात घ्या. याचं कारण असं की एकीकडं आत्मनिर्भर व्हा असं प्रधानमंत्री आपल्याला सल्ला देत आहेत. आत्मनिर्भर व्हा. आता मला सांगा, आपल्याला जर आत्मनिर्भर व्हायचं असेल तर आपला व्यवसाय अधिक कसा चांगला करता येईल या बाबतीत आपण प्रयत्न करत असतो का आपले उद्योग विकून आत्मनिर्भर होतो. मग खाजगीकरण याचा अर्थ काय?
खाजगीकरण याचा अर्थ असा आहे की आपले उद्योग दुसऱ्याच्या हातात देणं. आणि यामुळे होणार काय आहे की या सरकारी उद्योगामध्ये ज्या लाखो जागा आरक्षणाच्या माध्यमातून भरल्या जात आहेत, ह्या आरक्षणाच्या जागा आपोआप रद्द होणार आहेत. आणि मग ते आरक्षण असून काय करायचं आहे? चाटायचं आहे. या आरक्षणाच्या जागाच जर रद्द होणार असतील तर ते आरक्षण काय करायचं आहे? मधल्या काळामध्ये MPSCच्या काही जागा, ज्या क्लास 1 अधिकाऱ्यांच्या काही जागा परस्पर भरल्या गेल्या. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत जिथं कामगारांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्रममंत्री असताना अनेक सुविधा दिल्या, अनेक तरतुदी केल्या. तो कामगार कायदाच आज काही ठिकाणी बासनात गुंडाळलेला आहे. काही राज्यांनी, लक्षात घ्या, तुम्हाला या बातम्या आपल्या पेपरमधून वाचल्या असतील. म्हणजे कामगार कायद्याचे नियम आता कामगारांना लागू होणार नाहीत. का तर लॉकडाऊनच्या काळामध्ये उद्योगांचा ऱ्हास झालेला आहे आणि त्यामुळं त्यांनी किती तास राबावं याच्यावरती मर्यादा असणार नाही. तर या काळामध्ये, या पुढील काळामध्ये आपल्याला यावरती विचार करावा लागेल. त्यासाठी आंदोलनही कदाचित करावं लागेल. हा विषय बाजू झाला. पण मला सांगण्याचं काय कारण होतं की छत्रपती शाहूंनी आपल्या संस्थानामध्ये अनेक कामगारांना योग्य न्याय दिला, अनेक कामगारांना राबवून घेतलं. म्हणजे तुमची ठरलेली वेळ आहे, त्या वेळेमध्ये तुम्ही आलं पाहिजे, वेळेत कामाचा निपटारा झाला पाहिजे, लोकांचं समाधान झालं पाहिजे. या प्रकारची व्यवस्था, झिरो पेंडन्सी, ही छत्रपती शाहूंच्या काळामध्ये पण होती आणि आताही ती असली पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की कामगारांना, विस्थापित कामगारांना वाऱ्यावर सोडून देणे. हे छत्रपती शाहूंच्या काळामध्ये त्यांनी कामगारांची ती काळजी घेतली. अनेक मागासवर्गीय जातींना, जाती जमातींना आपल्या संस्थानाच्या कारभारामध्ये सामील करून घेतलं. तर मगाशी मी सांगत होतो की गंगाराम कांबळेला स्वतः त्यांनी हॉटेल घालून दिलं आणि त्याच्यामध्ये स्वतः चहा घेतला. एवढंच नाही की राजाची दूरदृष्टी कशी असते पहा. आपल्यामध्ये एखादा क्लास 1 अधिकारी झाला किंवा एखादा उच्च झाला, एखादा नगरसेवक जरी झाला तरी त्याला आपला इगो असतो. तो स्वतःहून कधी एखाद्या अस्पृश्याच्या घरी जाईल असं मला तरी नाही वाटत. एखादा क्वचित असेल, नाही असं नाही. परंतु छत्रपती शाहूंचा बाबतीत विचार केला की आपल्या लक्षात येईल की छत्रपती शाहू डॉक्टर बाबासाहेबांची कीर्ती ऐकून स्वतः त्यांच्या घरी गेले, घरी जाऊन त्यांची भेट घेतली. असा राजा असेल का हो जगभरामध्ये? मला तरी खरंच कल्पना करवत नाही. असा राजा कोणी असेल असं मला तरी वाटत नाही. आणि पुढील काळामध्ये नुसते घरी जाऊन भेट घेतली असं नाही, तर त्यांचं मूकनायक हे पाक्षिक चालवण्यासाठी त्यांना मदत केली, त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत केली आणि समाजाला नेतृत्व मिळवून देण्यामध्येही त्यांनी पुढाकार घेतला. माणगावच्या परिषदेमधलं त्यांचं एक वाक्य आपल्याला सर्वदूर प्रसिद्ध आहे. छत्रपती शाहू महाराज म्हणतात की तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला आहे आणि त्याबद्दल मी तुमचे अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो. मला खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. मला सांगा, छत्रपती शाहूंनीच उद्धार केला डॉक्टर बाबासाहेबांना या समाजाचं नेतृत्व देऊन. पुढे डॉक्टर आंबेडकरांनी खूप काही
करतो. मला खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. मला सांगा, छत्रपती शाहूंनीच उद्धार केला डॉक्टर बाबासाहेबांना या समाजाचं नेतृत्व देऊन. पुढे डॉक्टर आंबेडकरांनी खूप काही की डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. मला सांगा, छत्रपती शाहूंनीच उद्धार केला डॉक्टर बाबासाहेबांना या समाजाचं नेतृत्व देऊन. पुढे डॉक्टर आंबेडकरांनी खूप काही की डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. मला सांगा, छत्रपती शाहूंनीच उद्धार केला डॉक्टर बाबासाहेबांना या समाजाचं नेतृत्व देऊन. पुढे डॉक्टर आंबेडकरांनी खूप काही त्यांनी सढळ हाताने डॉक्टर आंबेडकरांना मदत तर केलीच, परंतु एक नेता म्हणून त्यांना उभं केलं. आणि ज्यावेळी ही माणगाव परिषद झाली, आपल्या लक्षात येईल की माणगाव परिषदेमध्ये छत्रपती शाहूंच्या बाबतीमध्ये किंवा एकूणच माणगाव परिषदेमध्ये जे ठराव झाले, त्या ठरावामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी छत्रपती शाहूंची ही दूरदृष्टी होऊन त्यांच्या कामाचा लौकिक लक्षात घेऊन असा एक ठराव त्याच्यामध्ये मांडला होता की छत्रपती शाहूंचा जो जन्मदिवस आहे तो एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा आणि बहुजन समाजातील आणि विशेषतः आंबेडकरी समाजातील अनेक संस्था, संघटना, लोक छत्रपती शाहूंचा हा जन्मोत्सव एखाद्या सणाप्रमाणे साजरा करतात. छत्रपती शाहूंनी अनेक कायदे केलेत. आंतरजाती विवाहाचा पुरस्कार केला, जातीभेदाविरुद्ध कायदा केला, विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला, स्पर्धा पद्धतीचा निषेध केला, घटस्फोटाचा आणि वारसा हक्काचाही कायदा केला. असे अनेक कोल्हापूर कर्वे संस्थानामध्ये त्यांनी अनेक चांगले कायदे केले, ज्यामुळे लोकांचं जीवनमान चांगलं राहील. हे करत असताना स्वातंत्र्याच्या चळवळीबद्दलही त्यांची आस्था होती. छत्रपती राजर्षी शाहू महाराज म्हणतात, जर हल्लीची जाती व्यवस्था कायम राहिली तर ज्या रीतीने हल्ली स्वराज्याचा अर्थ समजला जातो ते स्वराज्य म्हणजे मुठभर लोकांच्या हाती सत्ता जाणे. पूर्वक अभिनंदन करतो. मला खात्री आहे की स्वराज्याच्या चळवळीच्या विरुद्ध आहे उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. मी पुन्हा एकदा सांगतो, स्वराज्य पाहिजेच, पण इंग्रज अधिकाऱ्यांच्या हातून सत्ता काढून घेऊन ती विद्यासंपन्न अशा अल्पसंख्याक ब्राह्मण वर्गाच्या किंवा ब्राह्मणशाही सारख्या वर्गाच्या हाती देणं मला बिलकुल मान्य नाही. आणि अशा या थोर राजाने कोल्हापूर संस्थानाच्या भौतिक सुधारणा केल्या, त्या पाहता पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला हे आपल्या लक्षात येईल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या माहितीकरता सांगतो की जगभरामध्ये ज्या नवीन ऑटो लॉन्च होतात त्या बहुतेक कोल्हापूरमध्ये सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये कुठला जिल्हा निवडला जातो तो कोल्हापूर निवडला जातो. याचं कारण असं आहे की इथली
भूमी जी आहे, कोल्हापुरी संस्थान जे आहे, राजर्षी शाहू महाराजांच्यामुळे सुजलाम सुफलाम आहे. आणि इथल्या लोकांना तेवढी आर्थिक झळ बसलेली नाही, कारण इथं जे स्ट्रक्चर उभा केलं, जे भौतिक स्ट्रक्चर उभा केलं छत्रपती शाहूंनी, त्या स्ट्रक्चरचा परिणाम म्हणून इथले लोक सुखी, संपन्न, साधन संपन्न झालेले आहेत. परंतु हे करत असताना, ह्या भौतिक साधनांची रेलचेल करत असताना त्यांनी जे सामाजिक कार्य केलं, त्या सामाजिक कार्याला इतिहासामध्ये तोड नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण नुसती भौतिक सुख किंवा पैसा असून चालत नाही, तो देण्याची दानत असावी लागते असं म्हणतात. म्हणजे आपल्याकडे पैसा आहे, पण तो लोकांसाठी खर्च नाही केला तर त्या पैशाला काही अर्थ राहत नाही. आणि पैसा हे काही सर्वश्रेष्ठ नाही, हे लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला सर्वांच्या लक्षात आलं असेल. म्हणजे अनेक लोकांच्याकडं पैसा होता, परंतु लॉकडाऊन मध्ये त्या पैशाचा उपयोग होत नव्हता. अनेक लोकांच्याकडं, ज्यांच्याकडे पैसा नव्हता, त्यांना त्या पैशाचा उपयोग करता आला असता, पण त्यांच्याकडे पैसा नव्हता. जे पैसा असूनही चालत नाही, पैसा नसूनही चालत नाही. अति, कुठल्याही गोष्टीचं अति असणं हे खूपच केव्हाही वाईट. आणि म्हणून तथागत बुद्धांनी सुद्धा मध्यम मार्ग एवढ्यासाठीच स्वीकारला असावा असं मला वाटतं, की कुठल्याही गोष्टी अति आणि कुठलीही गोष्ट कमी असणं हे आपल्या सामाजिक जीवनाला घातक आहे असं वाटतं. आणि म्हणून छत्रपती शाहूंचा विचार जर आपल्याला तळागाळामध्ये रुजवायचा असेल, समाजाला उभारी द्यायची असेल, समाजाच्या प्रत्येक घटकाला जगवायचं असेल, त्याची भौतिक, आर्थिक, सामाजिक प्रगती करायची असेल, तर शाहूंच्या विचारांनी वागलं पाहिजे, जपलं पाहिजे, कृतीत आणलं पाहिजे. केवळ शाहूंचे विचार घराघरात पोहोचवले आणि ते ऐकले म्हणजे शाहूंचं कार्य पुढे जाईल असं नाही, तर प्रत्यक्ष त्या कार्यातला छोटासा वाटा माझा आहे आणि मला जे जमेल ते मी करू, अशी या शाहूंच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांनी प्रतिज्ञा करावी. आणि असं जर झालं तर तीच खरी शाहूंना आदरांजली असेल असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटतं. कोल्हापूरमध्ये करवीर संस्थानामध्ये केलेल्या कामाची, शाहूंची प्रगती ही जर पाहायची असेल तर ते प्रत्यक्ष कोल्हापूरला येणं आणि कोल्हापूरचा जिल्ह्याचा परिसर पाहणं हा एकमेव पर्याय आहे. नुसतं वाचून किंवा ऐकून त्या गोष्टी आपल्याला लक्षात येतील असं नाही. त्यांची महती जर जाणायची असेल, त्यांचं काम जर पाहायचं असेल, तर कोल्हापूरला आपण सर्वांनी, आपल्या संबंधित सर्व लोकांनी करवीर संस्थानला एकदा तरी भेट द्यावी, या करवीर नगरीला एकदा तरी भेट द्यावी असं मी आपल्याला आवाहन करतो. आणि राजर्षी शाहूंचा वारसा आपण फुले शाहू आंबेडकरी विचारधारेला बळकटी करणारा शाहूंचा वारसा आपण जोपासावा आणि त्यासाठी पुढे सातत्याने प्रयत्न करावे असे मी आपल्याला विनंती करतो. आणि या निमित्तानं प्रबुद्ध टीव्हीने मला या चॅनलवरती बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम.